आज करूया मस्त चमचमीत लसुणी आलू. गरम गरम पराठे आणि हे लसुणी आलू खायला अगदी मस्त लागतात. तर गॅसवर मी ठेवले एक कढई, त्यात घातले तेल. तेल गरम झाले की त्यात घालायचे आपण आलू, आणि आलू हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर आता हे बटाटे मी एक शिट्टी करून उकळून घेतले. फक्त एकच शिट्टी करायची, त्यापेक्षा जास्त नाही. आता हे आलूचे तुम्ही 2 तुकडे केले तरीही चालेल, किंवा अगदी छोटे बटाटे येतात ते घेतले तरीही चालेल. तर मस्त असं सोनेरी रंग येतपर्यंत आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि सोनेरी रंग आला की आपण हे काढून घ्यायचे. तर बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला किती हवं. बटाटे काढून घ्यायचे आणि याच तेलात आपल्याला लसूण फ्राय करायचं आहे, कारण आपण लसुणी आलू बनवतो, तर लसूण थोडं जास्त घ्यायचं. तर एक 12-15 लसूणच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत. त्याला पण सुद्धा डार्क रंग येतपर्यंत आपण फ्राय करून घेऊया आणि काढून घेऊया. काढल्यानंतर हलकसं त्याला आपण थंड करून घ्यायचं. आणि याच तेलात आपल्याला भाजी करायची. तर लसूण गार झालाय ते एका खलबत्त्यात आपण घालायचं. नंतर त्यात लाल तिखट घालायची आणि हे आपल्याला कुटून घ्यायचं. हे मिक्सरमध्ये फिरवायचं नाही, हे आपल्याला कुटून घ्यायचं. जरासं जाडसर आपण हे कुटून घेऊया. ते इथे बघा, आपला लसूण आणि मिरचीचा जो ठेचा आहे, लाल मिरचीचा ठेचा आहे, तो अगदी तयार झालेला आहे आणि यानेच आपल्या भाजीला अगदी मस्त चव येईल. तर त्याच तेलात आपण भाजी करूया. तेल गरम झालंय, 1 चमचा जिरा घातलाय, 1 तेजपान घातलेला आहे, 1 दालचिनीचा तुकडा घातलाय, 2-3 लवंग घ्यायचेत, 2-3 मिरे घ्यायचेत आणि हलकेसे हे परतून घ्यायचे आपण. थोडंसं हिंग घालायचं त्यात. नंतर आपण यात घालायचा कांदा. तर 2 मोठे कांदे मी घेतलेत. कांदा अगदी बारीक कापायचा आणि कांदा परतून घ्यायचा. याला थोडा डार्क रंग येतपर्यंत आपण परतून घेऊया. नंतर आपण यात घालायचं लसूण आणि मिरचीचा ठेचा, जो आता आपण कुटून ठेवला, तो ठेचा घालायचा आणि हे परत एकदा एक 2-1 मिनिट, 1-1.5-2 मिनिट आपण हे परतून घेऊया. लसूण भाजलेलंच आहे, तळलेलं आहे, तरी सुद्धा त्याला मस्त 1.5 मिनिट परतून घ्यायचं. नंतर धणे पावडर, जिरं पावडर, थोडीशी हळद घ्यायची, थोडंसं लाल तिखट घ्यायचं. सुरुवातीला आपण लसूण सोबत तिखट घेतलेलं होतं, तरी सुद्धा थोडं अजून तिखट घ्यायचं. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा एखादी मिनिट आपण हे परतून घेऊया, म्हणजे जे आपण पावडर मसाले घातले त्याचा सुद्धा कच्चेपणा निघून जाईल. नंतर यात आपण घालायचे टमाटर. तर 1 मोठा टमाटर किंवा मग 2 छोटे टमाटर घेतले तरीही चालेल. टमाटर सर्व मसाल्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. मीठ घालायचं, मीठ घालून परतायचं, म्हणजे काय होणार, टमाटर आपला अगदी नरम होईल. आता थोडं पाणी घालायचं आणि हा जो मसाला आहे, हा 3 ते 4 मिनिट आपण मस्त परतून घेऊया. तर 3 ते 4 मिनिटानंतर मसाला बघा अगदी मस्त झालेला आहे. अगदी परफेक्ट झालेला आहे आपला मसाला. आणि आता आपण यात घालायचं थोडंसं पाणी. तर खूप पाणी घालायचं नाही, कारण ही भाजी ड्राय असते, पातळ नसते. तर अगदी थोडंसं पाणी घालायचं, फिरून घ्यायचं आणि याला एक आपण उकळी काढायची. उकळी आल्यानंतर यात आपण तळलेले बटाटे घालायचे सर्व. आता बटाट्याचे 2 तुकडे केले तरीही चालेल. मिक्स करून घ्यायचं. यावर झाकण ठेवायचं. गॅस कमी करायची. कमी गॅसवर 2 ते 3 मिनिट आपण ही भाजी शिजवून घेऊया, त्यापेक्षा जास्त नाही, कारण बटाटे आपले फ्राय केलेले आहेत. मसाला आपला अगदी तयारच होता. तर 2 ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. नंतर कसुरी मेथी घातली, थोडीशी कोथिंबीर घातली आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त चमचमीत आपला लसुणी बटाटा तयार आहे. शेवटी थोडासा मी गरम मसाला घातलेला आहे. गरम गरम पराठ्यासोबत किंवा मग नान, कुलचा तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. एवढंच काय, तर तुम्ही हे असं बनवून टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. आणि ही भाजी ड्राय असते, ही भाजी पातळ करायची नाही. आणि यात लसणाची जी चव आहे ना, ती अगदी मस्त लागते. जो आपण लसणाचा ठेचा घातला, त्यामुळे या भाजीला अगदी अप्रतिम चव येते आणि अगदी झटपट होते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा.